किरण वजे आणि सचिन भोईर यांचे आगमन आमच्या व्यासपीठावरती झालेले आहे, त्यांचे हार्दिक स्वागत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। आयोजकांच्या वतीने आज सन्मान केला जातोय। माजी ग्रामपंचायत सदस्य आणि कॅप्टनची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची असते। तर जाऊया आपण, मॅच सुरू होते। चोळेगावचे बॅट्समन मैदानात दाखल झाले, जाऊया बाळूवाडे यांच्याकडे। थँक्यू नितीन। पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। गेम ऑन। कोमल भोईर येतात गोलंदाजी मार्कवर। तर बघा जे टी शर्ट प्रदान केले आहेत आपण, मोरेश्वर श्रीराम भोईर यांच्याकडून टी शर्ट प्रदान केले आहेत, त्यांना धन्यवाद देतोय। तो पुणे त्या मैदानाकडे घेऊन चलतोय। खूप चांगली मॅच। कोमल गोलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू खूप चांगला होता यावेळेला, बॅटची खडा घेऊन वन बाउन्सने एस्टिक्सकडे जातोय। सायकलला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला अश्विन आणि नो स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता किरण आणि अश्विनी जोडी मैदानात आपण पाहू शकता। ऑन साइडला क्षेत्ररक्षण, ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिड विकेटला क्षेत्ररक्षण, मिड ऑन ला क्षेत्ररक्षण तैनात आहे। ऑफ साइडला शॉर्ट तडमॅन, गली पॉइंट, एक डीप कव्हरला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता। चेंडू सुरेख गोलंदाजी, वाईड यॉर्कर फेकला होता यावेळेला, डॉट चेंडूची समाप्ती। कोमलने मगापासून मॅच पाहिली आणि त्याला माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी। बघा बॉल घ्यायचा, जरा जुना चेंडू घ्या। खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते। स्ट्रायकरला पण अश्विनला पाहू शकता। कोमल राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतो। हा चेंडू बॅक पुढे गेला, स्क्वेअर कटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका। चेंडू जातो यावेळेला सीमारेषा पार, चौकार। वर गेले शॉर्ट ऑन वाईड, चेंडूला अश्विन स्क्वेअर कटच्या माध्यमातून सीमा पार देतोय, चांगला चौकार येतोय। आणि अशा प्रकारचे चौकार जेव्हा येतात ना अशोक पाटील, निश्चितच फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो। पण त्या कोमल गोलंदाजी मार्कवर सातत्याने वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न करतोय, राऊंड द विकेट मारा करतोय। हा चेंडू खूप चांगला होता, सरळ निघून जातो यावेळेला। बघा लाईन किती चांगली फेकली यावेळेला, मिड स्टंपवर चेंडू फेकला आणि तिथून बाहेर काढला चेंडूला। खूप चांगली गोलंदाजी कोमलच्या माध्यमातून। पुणे त्या कोमल हळू आपल्या गोलंदाजी मार्कवर। या संघातील प्रमुख खेळाडू आहेत कोमल, सुनील, गोविंद मामा देखील आपण पाहू शकता कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करतायत। चेंडू पुण्याचा बॅकफुट गेला, स्क्वेअर कट, खूप चांगलं क्षेत्ररक्षक होतं नंदू, बॅकफुट पॉइंटला अप्रतिम क्षेत्ररक्षण। तिथून जर अशोक पाटील चूक झाली असती ना तर नक्कीच चेंडू सीमा पार गेला असता। खूप चांगली क्षेत्ररक्षण बघायला, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला म्हणजे नंदूच्या माध्यमातून। पुणे कोमल गोलंदाजी मार्कवरचा प्रथम स्ट्राईकला येतो किरण, पंचांकडून गाड घेतो यावेळेला किरण चौधरीला आपण पाहू शकता। कोमल पुण्याच्या क्षेत्रक्षणामध्ये बदल करतोय, एक ऑन साइडला शॉर्ट आपण पाहू शकता, शॉर्ट फाईव्ह लेग, शॉर्ट लेग, बॅकवर्ड स्कोअर लेग। चेंडू एस्टनचा वेध, फलंदाज बाद, बिग विकेट, किरण बॅक टू पवेलियन। एकत्र येऊ नका नाना, जरा आपण खेळाडूंना ताकीद द्या, कारण आज आमच्याकडे 2 सामने एक्स्ट्रा आहेत, एक प्रेक्षणीय मॅच आहे आणि सेमी फायनल आहे। बघा वामन वजे आज आपल्यात नाही आहेत, त्यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला तर आपण रॉयल हॉटेलचे मालक संतोषजी वजे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे। कारण का शून्यातून त्यांनी जे काय निर्माण केलं ते शून्यातून निर्माण केलंय। आणि आज त्यांचे आपण ते वामन वजेंचे नातू देखील आपण पाहू शकता, सुजल प्रथम, अजूनही 2 नातू आहेत, त्यांची नावं आमच्यापर्यंत नक्कीच येतील आणि ती देखील आम्ही प्रथम पोहोचू। निलेश पंचाळ, काय गोलंदाजी, काय बॅटिंग केली होती नारळीच्या स्पर्धेमध्ये। बघा जे समोर बसले आहेत त्याने सीमारेषेवर तैनात राहायचं, कारण का सुजल आपल्याला सूचना करतायत। म्हणजे सुजल तुमच्या संघामध्ये, त्यामुळे त्यांना काम करणं गरजेचं आहे मॅच खेळायची असेल तर। चेंडू सारा बॅटने खेळून करतोय, याला मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंगरला क्षेत्ररक्षक कोमल आलाय पण त्याला चकून चेंडू सीमारेषा पार, चौकार। थँक्यू। बघा जी लहान अंडर 16 ची मॅच आहे, जर तुम्ही आपण तर सीमेरेषेवर तैनात नसले तर तुमची मॅच कॅन्सल होईल। मॅच कॅन्सल न
व्हायची नसेल तर कामगिरी चांगली करा. चौकार आला आपण पहिले यावेळेला स्ट्राईक केलं फलंदाज अश्विनला आपण पाहू शकता. चेंडू बॅक पुढे गेला. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय, क्लास दाखवतोय. शॉर्ट अँड वाईड चेंडूला पॉलिश करतोय. चेंडू जातोय स्वीपाकावर रिझन मधून सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या धावफल कधी धावसंख्या 13. चेंडू सॉफ्ट हँडने आपण चेंडूला पोच करतोय. गोविंद मामा आहेत. थोडासा फंबलिंग होत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या तर बघा नितीन स्वतःला सावरतायत, उठतायत, लगेच चेंडूला उचलतायत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 15 धावा. गोविंददादा आहेत. भाई या नावाने भरपूर परिचय आहेत. रबर बॉलची स्पर्धा आम्ही त्यांची कव्हर केली होती. काय स्पर्धा झाली होती पिस्तुरीच्या मैदानावर. चेंडू ऑन द टोस खेळायचं त्यावेळेला पंचांकडे पाहिलं ते पंच कोणत्याची खूण करत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. निलेश आहे. स्ट्राईकला आपण अश्विनला पाहू शकता. नो स्ट्राईकला आपण पाहू शकता यावेळेला बंदिश आलाय. चेंडू खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळालाय. कॉटन बॉलची संधी होती. प्रयत्न खूप चांगले केले. लोकअपला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा. निरंकार खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. आता बंदिश आलाय. बंदिश चौधरी पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. निलेश 1 टू गो. पिटू मधला शेवटचा चेंडू. हा चेंडू यावेळेला अपील होतोय. बघा फलंदाज बाद आहे का. बाद आहे फलंदाज. मेन पंचांनी आपण बघितलं तर बोट वर्त करणं फार गरजेचं आहे. बघा आमच्या समोर एक ऍक्टिव्ह आहे. गाडी जाते ती. धावसंख्या धावफल कधी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. 16 धावा. चांगली गोलंदाजी केली निलेशने षटकामध्ये. विकेट टेकिंग गोलंदाजी केली. आता नवीन फलंदाज येतो राजन येतोय. सुनील भोईरने खूप चांगला झेल पकडला. भरपूर अपील देखील केलं. विथ सनग्लास लावून त्यापर्यंत क्षेत्ररक्षण करतायत. राजन येतोय नवीन फलंदाज. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार 2 फलंदाजांना. कश करून अश्विन आणि राजनला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. कोमल येतोय. म्हणजे अजून एक षटक सुनीलचं बाकी असणार आहे. खूप चांगलं आपण येतोय मैदानावर खेळ करतोय. सुनील भोईर मास्टर माइंडचं काम करतोय. स्वतः संघ नायक आहे. स्वतःचं षटक अजून ठेवलंय. कारण त्याला माहिती आहे यावेळेला निलेशचं षटक टाकून घेणं फार गरजेचं आहे. आणि तो त्यांनी फेकून देखील घेतलं त्याकडे. कोमल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर येतोय. तर पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या कोमलने फक्त आणि फक्त 5 आणि 1 गडी बाद केला. तोच कोमल आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर येतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईनला थोडंसं डीपमध्ये एक क्षेत्ररक्षण. लॉंग लेट रेंजमध्ये बॅकवर्ड स्कोअर लेगला एक क्षेत्ररक्षण आणि एक क्षेत्ररक्षण वडिश लॉंगला. हा चेंडू ड्राईव्ह केलाय. खूप चांगला झेल. खूप चांगला झेल पकडलाय गोविंद दादाने. अप्रतिम झेल घेतला एक्स्ट्रा कव्हरला.
तर कैलासपूरजी यायचंय. हॅलो हॅलो हॅलो. तर धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा. बघा थोडंसं अशोक पाटील शॉर्ट ऑन वाईट चेंडूचा लवकर पोझिशन बनवून चेंडूला फेकू द्या बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मधून. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. ड्रिंक्स बेकरनी देखील तयार राहायचंय. यानंतर मॅच असणारे पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. दोन बालाढ्य संघ अगासन 40+ आणि खंबालपाडा 40+. तर दोन्ही कॅप्टनला मी विनंती करेल आपण यायचं टॉससाठी. कोमल गोलंदाजी मार्क शकला संजय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला पूल केलाय. वन बाउन्स का आपण चेंडू सीमा पार जातोय की षटकार आहे की चौकार आहे. 55 शतक. वन बाउन्स चेंडू सीमा पार चौकार. करतोय बघा संजय अप्रतिम बॅटिंग करतोय. 3 चेंडू मध्ये 12 धावा कुठतोय. जबरदस्त बॅटिंग आक्रमण केलंय. ज्या कोमलने आपण इथे पहिलं षटक फेकलं तर पॉवर प्लेचं 5 धावलंय त्या कोमलला मात्र दुसऱ्या स्पेल मध्ये आक्रमण करतोय. काय बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग. जरी विकेट गेले आहेत पण आम्ही आक्रमणच करणार. आक्रमणानेच खेळणार आणि आक्रमण दाखवून देतोय. आक्रमण इज बेस्ट डिपेंड. नेहमी आपण ऑस्ट्रेलिया वृत्ती पाहिजे. हा चेंडू पुन्हा पूल करतात. व्यवस्थित मिडल होत नाही चेंडू. चेंडू आता मिड विकेटला कार्पेटच्या मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथे चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 30 धावा. सुळेगाव 40+ संघ नवीन संघ आहे पण आता मात्र जसा जसा स्पर्धा खेळतो ना तसा त्या संघाला अनुभव येत चाललाय. तर या स्पर्धेत ज्यांनी आपण पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना 2 दिवस पाहिले त्यांचा देखील सन्मान केला जातो. कैलासपूरजी या. हा चेंडू खूप चांगला होता. यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढलाय. कार्पेटच्या मिड विकेटला जातो चेंडू. क्षेत्ररक्षक थोडासा फॉर्मलिंग झालाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण कैलासपूरजींचा आपण सन्मान करणार आहोत. 2 दिवस खूप चांगली पंचगिरी केली. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 32 धावा. आपण जरा थोडस सीमेच्या जर दूर राहा. अजय पडद्याच्या बाहेर थांबा जरा विशाल. कारण का अजयच्या सूचना आल्या त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सुनील चौधरी विकी सेलार देखील आहे. संतोष साळवी. खेळाडू थोडेसे आपण बघितले तर पडद्याच्या बाहेर बसा. बघा सूचना अजकांच्या येत आहेत. भाऊ जरा थोडस सूचनाकडे लक्ष द्या. अजक सांगतात की पडद्याच्या मागे थांबा. का भाऊ चौधरी एक चांगला क्रिकेटर नितीन लगेच त्यांनी सूचनेचं पालन देखील करतायत त्यांचे खेळाडू. तर स्पर्धा म्हटली ना शिस्तीचं पालन करणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर सुनील भोईर येतो. कॅप्टन येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचा 4थं षटक घेतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला राजन पायचा कशा प्रकारे बॅटिंग करतोय. संजयने खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. सुनील लेफ्ट नंबर गोलंदाज आपण पाहू शकता आमच्या समर्थक कडून. चेंडू खूप चांगला होता. बॅकपुढे जाऊन कट करतो चेंडूला. चेंडू जातो डिपिश पॉइंटला. मिसफील्ड झाली. चेंडू सीमा पार चौकार. नितीन गणेश पाटीलकडे 2-2 बॅट वाटतायत. म्हणजे एक फेवरेट बॅट आहे त्यातली.
क्या बात आहे विकी सेलार देखील स्वागत आहे विकी. प्रथमतः तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विशाल जय मामा तुम्हाला सुद्धा. संघ ताकदीनिशी मैदानात उतरणार यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. संख्या धावफलक 36 पण सुनील भोईर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता राजन कशा प्रकारे बॅटिंग करतोय. लेफ्ट हँड ऊर्ध्व किट मारा करतोय. हा चेंडू फटका खूप चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे त्याला बीट करून चेंडू जातोय सीमा पार. सलग 2 चेंडू 2 चौकार. अजून एक चौकार मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. सूरज चौधरी उर्फ भाऊ. क्या बात आहे. बघा चेंडू द्या ना जरा जुना. आपण मॅच बॉल आणून द्या. श्रीकांत देखील येत आहेत स्वागत आहे. सुनील भोईरला 1000 रुपये देखील आले आहेत. विनायक गायकवाड यांच्याकडे. क्या बात आहे. पारितोषिक या चेंडूवरती षटकार मारले तर आणि चौकार मारले तर 500 देखील आहेत. हा चेंडू या वेळेला पुढे सरसावले. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळतो. चेंडू लॉंगॉनला जातो. जो चेंडू फील्ड होते 2 धावा इथे पूर्ण पाहायचं आहे. चित्त्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या आहेत. सूरज बघा कॉल दिला नव्हता. वेगाने फक्त आखो आखो में इशारा केला आणि इथून 2 धावा चोरून घेतल्या अक्षरशः. संख्या धावफलक 42. एक गावदेवी. हा चेंडू या वेळेला पिचके सुरेख टायमिंग. चेंडू वेगाने जातो लॉंग ऑफ सी मार्शा पार चौकार. काय बॅटिंग करतो राजन. सर पण आहे तुमचा एक मस्त सर पण आहे ना. चोळेगाव आणि तुमचा एकच मस्त सर आहे ना. ते पण सांगणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकाती 46. वाऱ्याच्या वेगाने धावा येतात. आता या षटकात आक्रमण केलंय खास करून सुनील भोईरवर. सुनील हा चेंडू खूप चांगला. यॉर्कर लाईनचा चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडू लॉंगॉनला जातोय. कोमल येतो चेंडूला उचलतो फेकी करतोय. एकच धाव. धावा होत आहेत का पाच्या 2 धावा. फेकी चूक नाहीये. चूक केली आपण इथं कोमलने आणि त्याचा फायदा मिळाला विपक्षी संघाला. धावसंख्या धावफलकाती 48 धावा. धावा धावा आणि धावा येतात. अशोक पाटील 2 षटकामध्ये धावा नव्हत्या. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 16 आणि आता देखील धावा आल्या आहेत. आपण बोलले तर आतापर्यंत 16 धावा आल्या आहेत. सुनील पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला राजनला आपण पाहू शकता. हा चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू आणि फलंदाज बाद. परफेक्ट यॉर्क चेंडू टाकला होता. षटक संपतोय. 4 षटकाच्या समर्थी धावसंख्या 48. अजून एक षटक बाकी आहे. जरा फास्ट खेळायचंय. बिग सपोर्टर एक चांगले खेळाडू देखील आहेत. भगवान काटे आणि आपण संतोष साळवी यांचे बंधुराज देखील आलेत. आज त्यांचा देखील बिग सपोर्ट असणारे संघाला. काल ते खेळले पण अपयशी राहिले. पण आज आपल्याला बघितलं तर संघाला सपोर्ट करणारे बिग मॅच असणारे अग्गासन 40+ विपक्ष आपण पाहिले तर कंबलपडा 40+. सुनील देखील येत आहे. चेहऱ्यावरती स्माईल आहे. हास्य आहे. नितीन गणेश गाणे विशालकडे 2-2 बॅटे आहेत. म्हणजे एक फेवरेट बॅट असणार आहे. कारण हे सर्व खेळाडू आमचे खूप चांगले मित्र देखील आहेत. मैदानाच्या बाहेर तर आम्हाला भरपूर प्रेम देणारे हे खेळाडू आहेत. संतोष साळवी आज म्हणतं बरेच त्यांना देखील सपोर्टर आहेत त्यांचे. गोलंदाजी मार्कवर येतो. अंतिम षटक घेऊन यावेळेला वासुदेव भोईर. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला संजयला आपण पाहू शकतो. वासुदेव तो संजय.
हा चेंडू यावेळेला शरीरापासून दूर ठेवला, ऑप्शनच्या बाहेर थोडंसं पिचिंग केलं होतं चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती. या षटकाचं आक्रमण करावं लागणार आहे अशोक पाटील, 50+ धावा करायच्या असतील तर. नवीन फलंदाज आला यावेळेला आपण पाहू शकता, अतिश चौधरी, बंदिशांचे बंधुराज. स्ट्राईक केला फलंदाज संजय. वासुदेव मनपाडा इनकडून राईट आर्म ऊर तिकडे मार करतोय. फुलटॉस यावेळेला फटका फसलाय, पायचं झेल होतोय का? चेंडू नो मॅन लाईन्स मध्ये. यावेळेला कॉल देणं फार गरजेचं आहे. वासुदेवनी सांगायला पाहिजे की माझा झेल आहे, मी घेतोय. आणि इथून 2 ने धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 50 धावा चोळेगाव 40+ संघाच्या. काय म्हणजे जरा या संघासाठी बघा काय बॅटिंग केली 2 षटकांमध्ये. विशाल धावा होत्या फक्त 16, तिसऱ्या षटकात धावा आल्या 16, चौथ्या षटकात धावा आल्या 16 आणि आता 2 धावा आल्या. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. चला अगसन 40+ संघाचे संघनायक या टॉससाठी वासुदेव. गोविंद मामा काहीतरी सूचना करत होते यावेळेला. वासुदेव भोईर गोलंदाजी मार्कवर. सायकलला संजयला आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ केला यावेळेला, स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला फेकून देतोय. चेंडू जातो लॉंग ऑन सीम आरशाबार. दे दनादन षटकार. ज्येष्ठ व्यक्ती आले असेल त्यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानपन्न व्हा. खंबालपाड्याचे कोणी मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक आले असेल आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हा. आज नितीन प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळते. 56 धावा झाल्या. वासुदेव हा चेंडू पुन्हा खोदून काढायचा होता, यावेळेला व्यवस्थित मिळत होत नाही. 1 धाव कंप्लीट केली आहे. पाहिजे इथं दुसरी धाव होते का? 2 धावा झाल्या असत्या पण नकार देतो यावेळेला आपण तर स्ट्रायकर यांचा फलंदाज आपण तर अतिश नकार देतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 57 धावा. विकी शेलार 2 षटकात धावा नव्हत्या. तिसऱ्या षटकात 16, चौथ्या षटकात 16, 2 षटकात 32 धावल्यात. वासुदेव गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता अतिश चौधरी स्ट्राईक घेतली स्वतःकडे. चेंडू शॉर्ट पिच ऑन साइडला हुक केलाय. चेंडू जातो यावेळेला लॉंग लेट सी मार्शा पार. षटकार. अतिशने का स्ट्राईक घेतली याचं आता उत्तर मिळालं. तर माझ्याकडे गुणवत्ता आहे, माझ्याकडे ताकद आहे, मी मात्र इथून चांगली बॅटिंग करू शकतोय. अरे हा संघ देखील पेंढारकरच्या मैदानात सातत्याने सराव करतो. खेळपट्टी देखील त्यांनी बनवली आहे. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. प्रॅक्टिस केली तर तुम्ही परफेक्ट व्हाल. वासुदेव गोलंदाजी मार्कवर. सकला अतिश. चेंडू यावेळेला आपण पंच वाईडची खूण करत आहेत. त्या धावेने भर धावसंख्या धावफल करते. आपण पाहू शकता 64 धावा. थोडासा विचार केला आणि मग वाईड घोषित केला. 1 to go. या षटकात देखील 16. काय समीकरण आलं बघा. तिसऱ्या षटकात 16, चौथ्या षटकात 16, पाचव्या षटकात देखील 16 धावा आले आतापर्यंत. चेंडू क्लासिकल का आपण म्हणतो कार्पेट राय बघायला मिळाले आहे. चेंडू लॉंग ऑन लावतो, क्षेत्ररक्षक घेतोय दूरवर, तोपर्यंत चेंडू वेगाने सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 68 धावा आणि 69 धावांचं लक्ष असणार आहे. कारण का 2 षटकात धावा होत्या. आपण जर विचार केला तर अशोक पाटील आम्हाला माहिती आहेत 16 धावा होत्या. तर अशोक पाटील 3 षटकात 52 धावा आल्या. जबरदस्त बॅटिंग केली. फाईट का असते मैदानात दाखवले चोळेगाव 40+ संघाने. 69 धावांचं आता लक्ष असणार आहे पिसोली 40+ संघासमोर. तर जाऊया टॉस साठी. आम्ही टॉस बॉक्स मध्ये
असाल तर या. सूरज चौधरी आपल्याला बोलवत आहेत. अगस्टनचे कॅप्टन. बघा 20चा कॉइन आहे आणि त्याने नाणेफेकी केली जाणार आहे. काटा टॉस केला आणि टॉस जिंकलाय स्वर्गीय शिवाजी 11 40+ खंबालपाडा संघाने आणि डिसिजन सांगितलं थोडंसं 2 मिनिटांचा सांगतो पेंडिंग एडिशन. तर मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन गाळ यांच्याकडे. धन्यवाद. एक कमालपाडा संघ टॉस विन आहे. त्यांच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांचा अगासन संघ तुम्ही पाहू शकाल. इन ॲक्शन मध्ये पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच आहे. कोळेगाव आणि खार्डीने एक मॅच जिंकली. तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका छावणीमध्ये तुम्ही पाहतायत अगासन संघाला खूप चांगली जर्सी पाहायला मिळते. प्रत्येक टीमला जर्सी कंपल्सरी लक्षात घ्या. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चोळेगाव संघाने 68 धावा कुठला आणि 69 धावांचं लक्ष आहे. राहुल आपण पाहिलं तर बबन चौधरी दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे मला वाटतं खेळत नाही आज या स्पर्धेमध्ये. आता संघाची बांधणी खूप चांगली केलेली आहे. चोळेगाव संघ तुम्ही पाहतात पहिल्या सत्रामध्ये 68 धावा कुठल्या आहेत. तुम्ही मगाशी उल्लेख केला होता सराव त्यांनी सातत्याने ते करत असतात पेंढारकरच्या मैदानामध्ये. मात्र 69 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय खंबालवाडा संघाने. आगासन संघाला बॅटिंग करावी लागेल पुढच्या मॅच मध्ये. खाडी संघ आपण पाहतो एक सामना खाडी संघाने जिंकलाय. कोळेगाव संघाबरोबर त्यांची मॅच असणार आहे. चला मॅच सुरू करा, जास्त वेळ नको घेऊया. पंचांना विनंती असेल प्रवीण वजारी बैरम यांना प्रथम वजे तुम्ही पाहतायत आणि सुजल वजे. तर सलामी जोडी आपण पाहिलं तर मैदान दाखल झाली. सुनील भोईर स्ट्राईक एंडला आहेत, 9 सेकंडला कोमलला तुम्ही पाहतायत आणि गोलंदाजी करण्यासाठी बंदित चौधरी येत आहेत. बंदित चौधरी येत आहेत पहिल्या षटक घेऊन. सुधीर शेलार सुद्धा येत आहेत पुढच्या मॅच मध्ये इन ॲक्शन मध्ये ते असेल. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत मिड ऑनच्या वरून खेळत आहेत. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. पंचांचा इशारा काय देतोय प्रवीण वजे अजूनही रिकन्सिडर करतायत आणि चेंडू सीमा पार जाईल. चौकार. दमदार सुरुवात. सुनील भोईरला ही माहिती आहे 81 धावा या स्पर्धेत चेस झालेल्या आहेत. हेडुटने संघाने तो कारनामा केलाय. त्यामुळे 69 माग नाही आणि बंदीचं स्वागत चौकाराने केलंय. पहिल्या चेंडूवरती मिड ऑनच्या वरून पॉवर प्लेची 2 षटकं आता बाळू पडलेल्या मॅच मध्ये खूप महत्वाची आहेत. दोन्ही टीमच्या डावाची सुरुवात चौकाराने झाली. इथे चांगलं इन्स्ट्रक्शन दाखवलंय त्यांच्या मागे. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये.
5 धावा धाबल कधी लागल्या आहेत. सुनील भोईर वैयक्तिक 5 धावांनी दिग्विजय. आता मात्र कोमल स्ट्राईक एंडला येत आहेत. 69 धावांचा पाठलाग करायचंय. स्वर्गवासी वामन वजे साहेबांचं जे 2 कटआउट तुम्ही पाहतायत आणि त्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागतोय तर रॉयल हॉटेलचे मालक अनंत वजे आणि संतोष वजे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मानपाडा संघ तुम्ही पाहतायत त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ 3 ट्रॉफीज त्यांनी जिंकल्यात आणि हा फटका सरळ आमच्या ऑलराऊंडरच्या हातामध्ये जातोय. मिड विकेटच्या वरून जातोय. कोमलच्या बॅटमधून पहिला षटकार. मगाशी जो उल्लेख केला 69 धावांचं जरूर लक्ष आहे. माझा बॅटिंग लाईनअप चांगली आहे. निलेश पांचासारखाही खेळाडू या संघामध्ये 6 चेंडूमध्ये 7 चौकार त्यांनी ठोकले होते नारिवलीच्या स्पर्धेमध्ये श्रद्धांजली चषकमध्ये. 69 भाग नाही आहेत आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत सुरुवात केली एक चौकार एक षटकार आलाय. इथे मात्र सुरेख आणि दर्जेदार फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या वरून घेत आहे. चेंडू सीमा पार जाईल. चौकार. चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते आणि याच खेळासाठी कोमल जाणले जातात. त्यामुळे खुल्या गटातून सुद्धा 40+ ओपन मध्ये सुद्धा या खेळाडूला मागणी असते. सुनील भोईर यांनाही मागणी असते. तो खेळ ते नेहमीच दाखवत आहेत. इथे मात्र हलकी आधारे बॉटमॅनचा वापर केलाय. फक्त दिशा दिली आहे आणि क्रिकेट हे किती इझी आहे कोमलसाठी हे ते दाखवून देत आहेत. चेंडू सीमा पार देईल. चौकार. 4 ने धावसंख्या पुढे. धापल कथा आपण बघू शकाल 19. 3 चौकार 1 सिंगल 1 षटकार आणि 69 धावांचा पाठलाग असताना पहिल्या षटकात 19 धावा आतापर्यंत आलेत. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. इथे फुलटॉस चेंडू होता मात्र कोमल नाराज आहेत बघा. फायदा घेऊ शकले नाहीयेत आणि षटक क्रमांक इथे पहिलं समाप्त झाले. 69 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 20 धावा कुठल्या आहेत त्या पिसिवली संघाने. अजून 49 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. 24 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थोडीशी चर्चा आता मात्र चोळेगाव संघ इथे केली जाते. मात्र चर्चा तुम्हाला जास्त वेळ तुम्ही करू शकत नाही. लक्षात घ्या मॅच लगेच सुरू करायची. अरविंद चौधरी थोडीशी चर्चा जरूर करत होते मात्र त्यांना माहिती आहे 20 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. त्यामुळे धावांची गती चांगली आहे पिसिवली संघाची. दोन दिवस कैलास पोरजी यांची सुद्धा खूप चांगली भूमिका या स्पर्धेत तुम्ही पाहिली आणि आता मात्र 2 दिवस बाळू पाटील आणि शशांक बाळ यांना तुम्ही पाहू शकाल आज आणि उद्याच्या दिवसामध्ये. उद्याच्या दिवसात भीमा काळ येण्यासुद्धा तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेत पंचांच्या भूमिकेत. शाईन गाडीची बघा एक चावी सापडलेली आणि गॉगल आहे. कोणाचं असेल ते घेऊन जायचे. शाईन गाडी. तर संजय येत आहेत वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक. शाईनचे चावीचे मालक आलेत बाळू. बघतायत. इथे फुलटॉस चेंडू होता मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये आणि इथे कोमलची महत्वाची विकेट मात्र मिळाली. ती पिसी आपण पाहिलं तर चोळेगाव टीमला फिल्डिंग लावायची. उल्लेख केला नारिवलीच्या स्पर्धेत 7 चेंडूमध्ये 7 चौकार मारण्याचा विक्रम ज्या खेळाडूने केला होता 40+ मध्ये तो निलेश पांचाळ मैदान. प्रतिमा स्पर्धा तुम्ही पाहतायत जय पिंपळादेवी क्रिकेट मानपाडा. हॅलो. तर 20 धावांची भागीदारी इथे समाप्त झाली आणि संजयला पहिल्या चेंडूत यश मिळाले. तर ओळख पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पहिली विकेट मिळाली आहे संजयला. पॉवर प्लेस आहे. दुसरं षटक आहे.
आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संजय सज्ज होत आहेत. स्ट्रायकेटला सुनील भोईर आहेत. पुन्हा फुलटॉस चेंडू होता. 2 चेंडू फुलटॉस आले बघा. कोमललाही फुलटॉस चेंडू मिळाला. प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू असणार आहे आणि तो रिव्ह्यू घेतलाय सुनील भोईर यांनी. मला वाटतं एकच रिव्ह्यू असेल हेही लक्षात घ्या. प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू असणार आहे आणि तो रिव्ह्यू तुम्ही गमावला तर पुन्हा रिव्ह्यू नसेल. जर पंचांनी रिव्ह्यू घेतला तर रिव्ह्यू तुमचा बॅलन्स राहू शकतो. मात्र पंचांनी घेतलाय. पंच प्रवीण वजानी घेतलाय. हा रिव्ह्यू मात्र पंचांनी घेतलेला आहे, लक्षात घ्या. बॅट्समनने नाही. जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मनपाडा 40+ आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जय पिंपळादेवी चषक 2021 स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. आज एक सेमीफायनलची मॅच सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. आज एक अंडर 16ची प्रेक्षणीय मॅच सुद्धा कव्हर करणार आहोत. नारिवली आणि नागाव सेमीफायनल नंबर 1 असणार आहे. पहिली सेमीफायनल आपण आज कव्हर करणार आहोत. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नो नाहीये, फेल डिलिव्हरी नो नसणार आहे, लक्षात घ्या. तर लो फुलटॉस चेंडू होता, फायदा घेऊ शकले नाही. अगोदरचा चेंडू फुलटॉस चेंडूवरती कोमल सुद्धा बाद झाले होते आणि संजय मात्र 2 चेंडू आतापर्यंत संजयने फेकलेले आहेत. 169 धावांचे धावा आपण पाहिलं तर धावपल 21 झालेले आहेत. 21 धावा. संजय चांगली गोलंदाजी करताय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक एक सिंगल मिळेल. पण संजयने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, कारण पहिल्या षटकात आपण पाहिलं तर जवळजवळ 20 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी करतायत. कॅप्टन किरण यांना तुम्ही पाहताय, जे कॅप्टन आहेत चोळेगावचे. मिडॉनला ते क्षेत्ररक्षण करतायत. शॉर्ट मिड विकेट आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला राजेश मिड ऑफला येत आता किरण, घरी डावखुळ्याचा फलंदाज झालाय. त्यामुळे शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉईंटला राजेश चौधरी आहेत. आणि शॉर्ट पॉईंट म्हटल्यानंतर बाळू जॉन्टी रोड्सची भूमिका खूप महत्वाची राहिली इथे. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत आणि चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल, चौकार. आता पुन्हा फुलटॉस चेंडू. कोमल भोईर आपण पाहिलं तर फुलटॉसवर बाद झाले आणि सुनील सुद्धा फुलटॉस चेंडूवरती बाद झालेत आणि संजयला 2 महत्वाचे विकेट या षटकामध्ये मिळालेत. नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजूदादा पाटील यांचा जो कटआउट पाहताय तुम्ही, त्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागतोय तर मानपाड्याचे विनोददादा वजे यांच्याकडनं 1,500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जेव्हा जेव्हा बाळू मानपाडा एंड गोलंदाजी होईल त्यावेळी ही संधी असेल. ज्यावेळी आपल्या समालोचन कक्षाकडनं गोलंदाजी केली जाईल त्यावेळी तिथे चेंडू जाणं थोडंसं कठीण आहे. संजय राईट मोर द विकेट. संजय चांगली गोलंदाजी करतायत. कव्हरच्या वरून खेळत आहेत. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू जाईल सीमा पार, चौकार.
30 धावा कुठल्यात पिसिवली संघाने आणि अजूनही त्यांना 39 करायच्यात येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. मात्र सुनील भोईर बाजले थोडंसं फास्ट खेळा चोळेगाव संघ, स्पीडअप करा थोडं, कारण की आपल्याला सेमीफायनल एक मॅच त्यानंतर एक प्रेक्षणीय मॅच आहे, त्यामुळे थोडी घाई करा. गोविंद दादा थोडंसं आपण त्यांचा स्पाय स्किट झाला तर मगाशी त्यावेळी आपण नागरिकच्या स्पर्धेत पण पाहिलं तर विजय शेलार भरपूर वेगाने पडले होते, त्यानंतर लगेच ते मैदानाच्या बाहेर गेले, त्यांच्या जागेवरती सबस्टिट्यूट फिल्डर सुद्धा फिल्डिंग करण्यात आले. त्यामुळे 40 प्लेच्या खेळाडू आपण नेहमीच सूचना करत असतो की थोडं आपण काळजी घ्यायची, कारण की जास्त घाई करू नका. बऱ्याच काहीच ठिकाणी बळू क्रीडांगण थोडंसं खराब असल्यामुळे सुद्धा हे चित्र पाहायला मिळतं. पण हे क्रीडांगण खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. नारळीचे क्रीडांगण सुद्धा खूप चांगलं आपण पाहिलं. तर राजेश येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी, राजेश चौधरी. 18 चेंडू आणि 39 धावा या मॅच मध्ये आता बनवायच्या आहेत पिसिलवी टीमला. चेंडू 39 चौथ्या क्रमांकावरती निरंकार भोईर आलेले आहेत, जे आता स्ट्राईक एंडला आहेत, आणि नो स्ट्राईक एंडला निलेश आहेत, ज्या निलेशने 6 चेंडू 7 चौकार ठोकले होते नारळीच्या स्पर्धेमध्ये श्रद्धांजली चषकमध्ये. विश्वनाथदादा मस्कार त्यांची संपूर्ण टीम. बाउन्स फटका तुम्हाला पाहायला मिळाला. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दाखवले राजेशने. राजेश चौधरी आपण पाहतोय, शॉर्ट थर्ड मॅनला नितीन आहेत, शॉर्ट फायनलला अरविंद चौधरी तुम्ही पाहतायत. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत, चांगली फिल्डिंग. 2 धावा अजून ऍड होतील, त्या 2 धावेने खातो उघडले होते. निरंकार भोईर 2 धावेने खातो उघडते, धावसंख्या पुढे सरकते 32 वरती. 37 धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. तिसरं षटक मार्ग असते. इथे मात्र फक्त चेंडूकडे पाहत राहिले. चेंडू पडल्यानंतर बघा ऑप्शनच्या थोडंसं आतमध्येच होता, आणि हेच प्रवीण वजे यांनी पाहिलं की चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालंय. हे पंचांचं अचूक लक्ष असतं. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. राजेश तुला थोडेसे थांबले, चेंडू रिलीज केल्यानंतर अशाच प्रकारचा चेंडू होता, मात्र तो चेंडू सोडून दिला. नितीन हे एक सिंगल मिळणार आहे. राजेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत, गॅप भरपूर मोठी आहे, मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. बॅकिंगसाठी बघा 3 खेळाडू आलेले आहेत. 2 धावा मिळतील. चांगली गोलंदाजी केली जाते. लक्ष 69 धावांचं या मॅच मध्ये. राजेश चौधरी चांगली गोलंदाजी करतायत, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. सातत्याने सराव सुद्धा राजेश चौधरी करत असतात पेंढारकरच्या मैदानामध्ये, आणि त्याचा फायदा त्यांना आज झालाय. ऍक्शन खूप चांगली आहे बघा. स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळतो, आणि निलेशने मात्र बघा स्वतः मैदान इथे सोडलंय. कोणत्याही पंचांची वाट पाहिली नाही, आणि इथे मात्र राजेश चौधरी यांना मिळणारे यश मिळाले, मोठं यश मिळाले. चांगला फलंदाज तंबूच्या आशयाला परतलाय. प्रसिद्ध छकडेवाले आहेत.
एक माझे उपसरपंच सुद्धा आहेत आडुलीचे राहुलभाई पाटील, त्यांच्या नावाचं गुणगान गाणारं गीत तुम्ही ऐकलं. आता 12 चेंडूमध्ये 34 धावा मॅच मध्ये करायच्या आहेत. थोडासा बॅकफुटवर दिसतोय पिसिवली संघ. 17च्या सरासरीने आता धावा करायच्या आहेत. 12 चेंडूमध्ये 34. 3 षटकानंतर तुमचा एक खेळाडू मैदानात जाऊ शकतो, मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये विचारून तुम्हाला जायचे, परवानगी घेऊन जायचे. ही मुभा तुम्हाला जरूर दिली. आणि उद्या भीम काळन सुद्धा इनॅक्शन मध्ये दिसणार आहेत पंचांच्या भूमिकेत. बाळू राजेश चौधरी मॅच तुमची, मात्र अजूनही गाडीवर बसून सामना एन्जॉय करतायत. बाळू वॉर्मअप करा थोडंसं, वॉर्मअप तुम्हाला करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. तर 12 चेंडू 34 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मॅच थोडीशी अडचणीत जरूर सापडलाय. किरण येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी, स्वतः कॅप्टन आलेले आहेत. संजयने चांगली गोलंदाजी केली. राजेश चौधरीने खास करून चांगलं षटक फेकलं. तिसरं त्या षटकात फक्त 5 धावा दिल्या आणि एक गडी त्याने बाद केलं. 3 षटकात 35 झाल्या, 2 षटकात 34 करायचे आहेत. एक चेंडू बाळू पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. यॉर्क लाईनचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय आणि कोणतेही उत्तर नव्हतं. त्यात 11 चेंडू आणि 34 धावा करायचे आहेत. सेकंडला आपण पाहिलं तर निरंकार आहेत. 9 सेकंडला अरुण भोईर आलेत. अरुण भोईर जरूर मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात, मात्र त्यांना स्ट्राईक ज्यावेळी मिळेल त्यावेळी तुम्हाला मोठे फटके पाहायला मिळतील. 11 चेंडू 34 हे इक्वेशन आहे. आता चोळेगाव संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि सुरेख झेल टिपलाय तिथे यष्टक्षराने. फलंदाज बाद होईल. इथे फटका चांगला आहे, मात्र टायमिंग व्यवस्थित झालंय का? यस, टायमिंग सुद्धा जुळलाय आणि चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून. फलंदाज आपण पाहिलं तर सचिन भोईरच्या बॅट मधून येतोय हा षटकार. ₹100 आयोजकांच्या वतीने. या ज्या प्रेक्षकाने झेल पकडलाय ₹100 आपल्याला. बळू टी शर्ट आपण पाहिली तरी अंडर 16चा खेळाडू आहे. 24 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. इथे चेंडू भरपूर उंच गेलाय. अरुण कोणत्या प्रकारचा प्रयत्न करत नाहीयेत, कारण तुम्हाला प्रयत्न करायला हवे आणि जर प्रयत्न केला तर तुम्हाला यश कधी मिळू शकतो. 2 धावा मिळाल्या तर चेंडू शिल्लक आहे. 6 धावा करायचे आहेत. 22 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. फक्त मॅच तुम्हाला लगेच अतिसर सुरू करायची आहे, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. वेळेची बंधन आहेत, कारण की उजेडात सामने होणं गरजेचं आहे, कारण की एक सेमीफायनलची मॅच सुद्धा आज आपल्याला कव्हर करायची आहे. यानंतर खंबालपड आणि अगसनची मॅच सुद्धा आपल्याला 5 षटकांची पाहायची आहे, त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. किरण यांनी या षटकात धावा आपण पाहिलं तर अशोक आम्हाला माहिती देतील. 12 धावा दिल्या आहेत.
म्हणजे 12 चेंडू 34चं इक्वेशन होतं, त्यातून 12 मायनस केल्यानंतर 6 चेंडूमध्ये आता 22 करायचे आहेत. अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. कारण सचिन भोईरच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा आलेला आहे. 9 सेकंड आपण पाहिलं तर अरुण भोईर आहेत, त्यामुळे काही घडू शकते मॅचमध्ये. मात्र गोलंदाजी करण्यासाठी कोण येतोय तर राजेश चौधरी. ज्या राजेशने तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या, त्या राजेश चौधरीला आता 22 धावांचा इथे बचाव करायचा आहे आणि 22 धावांचा इथे बचाव करतोय तर सामना जिंकेल. समर भजे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. राजूदादा पाटील आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार, त्यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागतोय तर विनोद वजे यांच्याकडनं 1,500 रुपये आणि वामन वजे साहेबांच्या कटआउटला जर चेंडू लागतोय तर संतोषदादा वजे आणि अनंत वजे साहेबांकडनं 1,000 रुपये. म्हणजे भाऊ खेळाडूंना बक्षीस सुद्धा भरपूर आहे या स्पर्धेमध्ये. जरी खेळाडू 40+ आहेत मात्र बक्षीस भरपूर आहेत. प्रेक्षकांसाठी सुद्धा आयवा कॅशसाठी बक्षीस आहे भाऊ. आता 2 धावा मिळाल्या आहेत, म्हणजे अजूनही 5 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे आणि जगन्नाथ कोमासकर यांचे आगमन होते, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. काल चांगली बॅटिंग त्यांनी या स्पर्धेमध्ये केली होती खमारपाडा टीमच्या वतीने. इथे चेंडू फक्त उंच गेलाय, लांबी कमी मिळाली आणि बघायचे धावा आता किती मिळतील. दोन धावा मिळाल्यात. 4 चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे. कारण राजेश चौधरीचा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय बळू, कारण त्याने मगाशी 5च धावा दिल्या होत्या, त्याच्याकडे आत्मविश्वास आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरच तो चेंडू पिचिंग करतोय, त्यामुळे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. 4 चेंडू 18 धावा, कंपल्सरी चेसिंग. बघा आम्ही मगाशीच उल्लेख केला, प्रत्येक चेंडू ते ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग करतायत, त्यामुळे मोठे फटके येत नाही. आणि आता बाळू 3 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे पिसिवली संघाला. पूर्णपणे पिसिवली संघ अडचणीत सापडलाय. मात्र थोडेसे धोका मला वाटतं राजेश यांना होते की तुम्ही फेकी थोडीशी आरामशीर करा, काही करू नका. 40+ खेळाडू आहेत, पाणी हवं असेल तर राजेश तुम्ही पाण्याची मागणी करू शकता. क्रिकेट आणि निश्चितांचा खेळ यासाठी गणेश पाटील मानला जातो, कारण क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये, लक्षात घ्या. 3 चेंडू 17. सुरुवात चांगली केली होती कोमलने, मात्र ती सुरुवात टिकवता आली नाही कोमल आणि सुनील बाद झाल्यानंतर. पिसिवली संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजाला ते तुम्हाला प्रत्येक खेळाडूला योगदान द्यावं लागणार आहे क्रिकेट या खेळामध्ये. क्रिकेट हा खेळ मित्रांनो सांघिक खेळ आहे. क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंचा खेळ आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडूला योगदान द्यावं लागतं. कारण 20 धावा बघा बंदिशने दिल्या होत्या, मात्र राजेश चौधरीने आत्मविश्वास गमावला नाही आणि फक्त तिसऱ्या षटकात 5 धावा दिल्या आणि तिथून या मॅचला पूर्णपणे कलाटणी मिळाली. 3 चेंडू 17 धावा या मॅच मध्ये इक्वेशन आहे. आता चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत आपण जर राजेश चौधरीचा बाळू पाटील विचार केला तर, आणि इथे फलंदाज बाद प्रवीण वजे यांनी फलंदाला बाद घोषित केले, त्यामुळे 2 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. भाऊ राजेश चौधरीने आतापर्यंत आपल्या स्पेलमध्ये 10 चेंडू फेकलेत, मात्र 10च्या 10 चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फेकलेत. हे वैशिष्ट्य आहे या गोलंदाजाचं, त्यामुळे फलंदाला अडचणी आलेल्या आहेत. ऑफसाईडला तुमची बॅटिंग ग्रामीणमध्ये भरपूर वेळ आपण पाहतो बाळू, ऑफसाईडला जास्त फटके पाहायला मिळत नाही. मात्र पुढच्या मॅचमध्ये ज्यावेळी विकी शेलार मैदानात येतील तुम्हाला ऑफसाईडलाही फटके पाहायला मिळतील. कारण ऑफसाईडला तुम्हाला बॅटिंग करायला हवी, फक्त लेग साईड चालणार नाही. ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा बाळू भरपूर आता सुधारणा झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर इथेही फटके मारू शकता. कारण जर राजेश चौधरी तुम्हाला ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू वारंवार फेकतोय तर ते तुम्ही चेंडू ऑन साईडला खेळू शकत नाही, ते चेंडू तुम्हाला ऑफ साईडलाच खेळावे लागतील. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग. राजेश चांगली गोलंदाजी. हा चेंडू मात्र आता पहिला चेंडू त्यांचा लेग स्टंपच्या बाहेर होता, मात्र तिथेही फिल्डर आहेत, त्यामुळे आपण पाहिलं तर एकच धाव मिळणार आहे. आणि आता 1 चेंडू आणि 15 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. सर्व काही चांगलं घडतंय सोळेगाव टीमच्या बाबतीत आपण पाहिलं तर. फिल्डिंग चांगली होते. अरविंद चौधरी तुम्ही पाहतायत शॉर्ट फाईन लेगला ते फिल्डिंग करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक राजेश चौधरी खास करून या मॅच मध्ये जान टाकली. मुळू कमबॅक करून दिलं बघा. हाही चेंडू आपण पाहिला तर बहुत चांगला आहे. काय गोलंदाजी केली राजेश चौधरीसाठी, एकदा जोरदार टाळ्या होत्या. सुरेख गोलंदाजी केली आहे. सोळेगाव संघ आपण लाईनअप करायचंय आणि पिसुली संघ आपण लाईनअप करूनच हे मैदान सोडायचे. हार्ड लक पिसुली संघ आणि अभिनंदन चोळेगाव संघ. सुरेख कामगिरी केली आणि आता मात्र रमेश दादा यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद पाहायला मिळतोय. जे चोळेगावचे 12 खेळाडू होते, मात्र 12 खेळाडू ज्यावेळी तुम्ही राहाल तेव्हाच तुम्हाला संघामध्ये स्थान मिळेल, लक्षात घ्या. बरेचसे खेळाडू 12 खेळाडू राहायला सुद्धा लाजतात, मात्र ज्यावेळी तुम्ही 12 खेळाडू राहाल ना तेव्हाच तुम्हाला संघामध्ये स्थान मिळेल, लक्षात घ्या. सचिन काळन येत आहेत बाळू.
की त्यांना माहिती आहे उद्या मॅच खेळायची आहे, त्यामुळे आज ते पाणी करतायत मैदानाची. आणि रवींद्र काळन येत आहेत, आक्रमक फलंदाज आहेत. असे संघाचे 4 खेळाडू बळू इथून मॅच एन्जॉय करतायत. त्यांना माहिती आहे उद्या ही स्पर्धा खेळायची आहे. आकाशन टीमच्या वतीने आपण पाहिलं तर बळू सर्व खेळाडूंना जर्सी सुद्धा दिल्या आहेत. शरद यांचा जर्सी नंबर आपण पाहिला तर बळू 3332 हे जर्सी नंबर आहे शरद यांचा. राम यांचा आपण पाहिलं तर 5177. तर वासुदेव भोईर साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती वासुदेव भोईर साहेब पिसिवलीचे वासुदेव भोईर यायचे.